स्टुडंट्स, चला तर आज आपण जसं की लास्ट लेक्चरला आपण अँड्रोइसियम मेल सेक्स ऑर्गन फ्लावरचं पाहिलं होतं. आज आपण गायनोइसियम हेही पाहिलेलं, त्याची डेव्हलपमेंट पाहिजे. फिमेल सेक्स ऑर्गनमध्ये जो ओव्ह्यूल पार्ट आपण बघितला होता लास्ट लेक्चरला, गायनोइसियम त्याचं बेसिक स्ट्रक्चर असतं कार्पेल किंवा पिस्टिल. जस्ट रिवाइज म्हणून आपण बघूया. हा स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. या ओव्हरीमध्ये असतं ओव्ह्यूल. या ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. आता या ओव्ह्यूलमध्ये फिमेल गॅमेटोफाइट तो डेव्हलप कसा होतो? डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट मे बी आस्क फॉर लॉंग आन्सर और एमसीक्यू और वन सेंटेन्स और शॉर्ट आन्सर क्वेश्चन. तर याच्यामध्ये हा आपण पार्ट डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट हा पार्ट पाहणार आहे. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला स्पोरोजेनेसिस होतं, स्पोर्स फॉर्मेशन होतं. आता स्पोर्स जसं की आपण मेल सिस्टीम मध्ये बघितलं मायक्रोस्पोर डेव्हलप होतात, तसं इथं मेगास्पोर फिमेल सिस्टीम मध्ये डेव्हलप होतात. आणि त्या मेगास्पोर मध्ये जो ओव्ह्यूल असतो तो ओव्ह्यूल डेव्हलप होतो आणि त्याच्यापासून फिमेल गॅमेटोफाइट तयार होतो. तर आपल्याला सुरुवात करायची आहे, म्हणजे सुरुवातीला मेगास्पोरोजेनेसिस हे कसं असतं हे इन शॉर्ट आपण बघणार आहे. मेगास्पोरोजेनेसिस. ओके. आता ह्या शब्दामध्येच अर्थ आहे खरं तर मेगास्पोर आणि जेनेसिस. जेनेसिस या शब्दाचा अर्थ आहे जनरेशन, फॉर्मेशन. मेगास्पोर तयार होणे. सो फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर्स इज कॉल्ड एज मेगास्पोरोजेनेसिस. आता हे होतं कुठं? मेगास्पोरोजेनेसिस इज टेक्स प्लेस इन ओव्ह्यूल. कुठं होतं? ओव्ह्यूल मध्ये होतं, इनसाइड द ओव्ह्यूल. आता हे ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आपण लास्ट लेक्चरला खूप डिटेल अभ्यासलेलं आहे. ओव्ह्यूलचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर आपल्याला माहित आहे एंजिओस्पर्मिक ओव्ह्यूल हे बायटेगिमिक असतं. दोन इंटोगिमेंट्स असतात, इनर आणि आउटर. आणि याच्या इनसाइडला हा न्यूसेलस पार्ट असतो, न्यूसेलर पार्ट. हा जो पार्ट आहे हा न्यूसेलसचा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे? न्यूसेलस. आता हे न्यूसेलस हे टूयन असतं. टूयन या शब्दाचा अर्थ आहे डिप्लॉइड. गुणसूत्रांच्या दोन संच असणं याला म्हणायचं डिप्लॉइड. टूयन कंडिशन असते. रिच इन फूड असतं, रिच इन फूड. या न्यूसेलस पासून आपल्याला सुरुवात करायची. आता हा जो ओव्ह्यूलचा पार्ट आहे हा न्यूसेलस, या न्यूसेलस मध्ये मेगास्पोरोजेनेसिस होतं, मेगास्पोर्स तयार होणार. बघूया आपण. हे न्यूसेलस आहे. टूयन म्हणजे डिप्लॉइड असतं. ह्या न्यूसेलस मधली हायपोडर्मल सेल असते, हायपोडर्मल सेल. ही हायपोडर्मल सेल डेव्हलप होते आणि त्याच्यापासून एक स्पेशल सेल तयार होतात ज्याला म्हटलं जातं अर्चिओसाइट्स किंवा अर्चिओस्पोरोसाइट्स. आता या अर्चिओसाइट्स असतात. ह्या अर्चिओसाइट डेव्हलप झाल्या की त्याच्यात दोन प्रकारच्या पेशी तयार होतात. एक प्रायमरी परायटल सेल. काय तयार होते? प्रायमरी परायटल सेल. आणि तसंच दुसरी एक प्रकारची सेल तयार होते प्रायमरी स्पोरोजिनस सेल. स्पोरोजिनस सेल. ओके. आता ही प्रायमरी परायटल सेल इज प्रेझेंट ऍट आउटर साइड. सो दिट इज ऍट आउटर साइड, बाहेरच्या बाजूला असते ओव्ह्यूल मध्ये. आणि दिस इज ऍट इनर साइड. इनर साइड.
ओके. बघा ही सगळी डेव्हलपमेंट कशामध्ये चालू आहे? न्यूसेलस मध्ये चालू आहे. या न्यूसेलस मध्ये न्यूसेलस डिप्लॉइड आहे, हायपोडर्मल सेल असते, त्याचे आर्चिओसाइट तयार होते सेंटरला, इथं सेंटरला आर्चिओसाइट तयार होते. आता याच्यामध्ये परायटल सेल ही आउटर साइडला असते, दुसरी स्पोरोजिनस सेल ही इनर साइडला तयार होते, ही हायपोडर्मल सेल असते इथली, इथं डेव्हलपमेंट होत असते. ही जी परायटल सेल आहे, आउटर सेल आहे, याच्यापासून परायटल टिश्यू तयार होतो. ही जी असते ही इनर साइडला असते आणि याच्यापासून मेगास्पोर तयार होते. मेगास्पोर मदर सेल तयार होते. मेगास्पोर मदर सेल. हे सगळे डेव्हलपमेंट आहे, या सगळे जे आहेत हे सगळे 2n, हे पण 2n आहे म्हणजे डिप्लॉइड असतं, हे पण 2n आहे म्हणजे डिप्लॉइडच असतं. मेगास्पोर मदर सेल. आता या परायटल टिश्यूचं काय फंक्शन आहे? तर याचं मेन फंक्शन आहे स्टोरेज ऑफ फूड. स्टोरेज ऑफ फूड. याच्यात अन्न पदार्थ साठवलेले असतात. स्टोरेज ऑफ फूड. आणि याचं मेन फंक्शन असतं फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर्स. फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर्स. पण हे मेगास्पोर तयार होण्यासाठी इथं जी डिव्हिजन होते ती असते मियोसिस. कुठली डिव्हिजन आहे? मियोसिस. तुम्हाला माहिती आहे मियोसिस म्हणजे रिडक्शन असतं. जे गुणसूत्र आपले इथं जे 2n कंडिशन आहे त्याचं रिडक्शन होणार, हाफ कंडिशन तयार होते. याचा अर्थ ही n तयार होतं. n या शब्दाचा अर्थ आहे हॅप. हॅप मीन्स हॅप्लॉइड. वन सेट ऑफ क्रोमोझोम. गुणसूत्रांचा एकच संच तयार होतो आणि असे मेगास्पोर्स तयार होतात. हे मेगास्पोर्स तयार होणं या प्रोसेसला म्हणायचं मेगास्पोरोजेनेसिस. काय म्हणायचं? मेगास्पोरोजेनेसिस. एक शॉर्ट नोट तयार झाली, हे सगळे एमसीक्यू तयार झाले, हे वन सेंटेन्स तयार झाले. बघा मेगास्पोर्स कोणापासून तयार झाले? मेगास्पोर मदर सेल पासून. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी मेगास्पोर मदर सेल आहे प्रत्येक वेळेस एवढा मोठा शब्द लिहिण्याची गरज नाही. यू कॅन राईट इन शॉर्ट एमएमसी, जस्ट एमएमसी. What do you mean by MMC? Megaspore mother cell. Always, every mother cell should be diploid. Should be diploid. Keep in mind, every mother cell should be diploid. एकच लक्षात ठेवा, अगदी सोप्या भाषेत सांगतो, केवळ आणि केवळ गॅमेट्स फक्त हॅप्लॉइड असतात, बाकी सगळ्या पेशी डिप्लॉइड असतात. कधी पाठ करण्याची गरज नाही बसणार. चला, कन्सेप्ट क्लिअर झाला. आता आपल्याकडे काय तयार झालेला आहे? मेगास्पोर तयार झाला. या एकूण प्रोसेसला काय म्हणायचं? मेगास्पोरोजेनेसिस. ओके. हा आपला डेव्हलपमेंटची सुरुवातीची पहिली स्टेप क्लिअर झाली, मेगास्पोरोजेनेसिस. आता या मेगास्पोर पासून प्रत्यक्षात मेल गॅमेटोफाइट कसा तयार होणार हे खूप महत्वाचा पार्ट आहे. हे आपल्याला आता पाहायचं आहे. क्लिअर? चला तर मग बघूया मेगास्पोर पासून फिमेल गॅमेटोफाइट कसा डेव्हलप होणार आहे. अगदी व्यवस्थित लक्ष द्या. सोपा पार्ट आहे, इंटरेस्टिंग पार्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं डायग्रॅमॅटिक पार्ट आहे. जेवढ्या डायग्रॅम असतात तेवढं आपलं काम 50% सोपं होतं. पाठ करण्याची गरज नाही, फक्त डायग्रामचा अभ्यास केला क्लिअर कट आउट ऑफ मार्क्स मिळतात तुम्हाला. चला सुरुवात कुठून करायची आपल्याला? मेगास्पोर पासून. मेगास्पोर कोणापासून तयार झालाय? न्यूसेलस पासून. न्यूसेलस डिप्लॉइड असतं, हायपोडर्मल सेल, आर्चिगोनियल, हा सिक्वेन्सच लक्षात ठेवायचा तुम्ही. मेगास्पोर मदर सेल पासून मेगास्पोर तयार होतो. चला मग सुरुवात करूया मेगास्पोर पासून. हा एक सिंगल मेगास्पोर आहे. मेगास्पोर. ओके. बघा हे फिमेल गॅमेट आहे. गॅमेट म्हटलं की हॅप्लॉइड, हॅप्लॉइड म्हटलं की एन म्हणजे नंबर ऑफ सेट, सिंगल सेट असतो, त्याला म्हणायचं मेगास्पोर. आता ह्या मेगास्पोरची डिव्हिजन होते. हा जो मेगास्पोर असतो तो हळूहळू डिवाइड होत असतो. पण ही जर याची जर सुरुवातीची थोडी बॅकग्राऊंड बघितली तर मगाशीच आपण बघितलं की हा जो मेगास्पोर आहे हा एमएमसी पासून तयार होतो. एमएमसी मेगास्पोर मदर सेल ही 2n असते. याचं मियोसिस झालं की आपल्याला मेगास्पोर मिळतो. आता ऍक्च्युअली
हे जे मेगास्पोर मिळतात ते एकूण 4 मिळत असतात. बरं थोडं लक्ष द्या इकडे. हे जे एकूण मेगास्पोर मिळतात सुरुवातीला हे मियोसिस झालं, इथं मियोसिस होतं, रिडक्शन डिव्हिजन, एकूण 4 मेगास्पोर्स तयार होतात. इन रो मध्ये तयार होतात. याला म्हटलं जातं हे मेगास्पोर्स आहे. हॅप्लॉइड आहे एन. हे इक्वेशन बेसिक लक्षात ठेवायचं. 1 MMC गिव्स 4 मेगास्पोर्स. हे कॅल्क्युलेशन साठी आवश्यक आहे, बेसिक आहे. याला असंही म्हटलं जातं लिनियर टेट्राड. व्हाय इट इज कॉल्ड एज लिनियर टेट्राड? का म्हणायचं? सिंपल आहे, लिनियर एका लाईन मध्ये आहेत आणि 4 आहेत म्हणून टेट्राड म्हणायचं. सो कॉल्ड एज लिनियर टेट्राड. काय होतं पुढं? यापैकी अप्पर 3 1 2 3 हे जे मेगास्पोर्स आहेत ते हळूहळू नष्ट होतात, डिजनरेट होतात आणि हा जो तळाचा असतो तो फक्त फंक्शनल असतो. याला म्हणायचं फंक्शनल मेगास्पोर. काय म्हणायचं? फंक्शनल मेगास्पोर. ओके. Basal is a functional megaspore. So these are degenerated. Degenerate होणे, नष्ट होणे. हा जो तळाचा शिल्लक राहिलाय त्याची पुढे ग्रोथ होते. न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब होतात, फूड मटेरियल शोषलं की त्याची साईज वाढते, म्हणजे ग्रोथ होते. एनलार्ज दाखवूया, थोडीशी साईज वाढलेली आहे. हा मेगास्पोर्स आहे, हॅप्लॉइड आहे. ओके. यन हे सगळे यन, मियोसिस नंतरचे सगळे हॅप्लॉइड यन आहेत. आता याची ग्रोथ झाल्यानंतर इथून पुढे मात्र न्यूक्लिअर डिव्हिजन स्टार्ट होते. काय स्टार्ट होते? न्यूक्लिअर डिव्हिजन. आणि ती फक्त मायटॉसिस टाइपची डिव्हिजन असते. याला आपण म्हणूया मायटॉसिस फर्स्ट. काय म्हणूया? मायटॉसिस फर्स्ट. ओनली न्यूक्लिअर डिव्हिजन होते आणि त्यामुळे काय होतं? हा जो आपला स्पोर आहे याचे 2 केंद्रक तयार होतात. सो कॉल्ड एज अ 2 न्यूक्लिएटेड. काय म्हणायचं ना? 2 न्यूक्लिएटेड. एका केंद्रकाचे 2 केंद्रक झाले. पुन्हा मायटॉसिस होत. मायटॉसिस याला आपण सेकंड म्हणू. प्रत्येक मायटॉसिस मध्ये जे केंद्रक आहेत ते डबल होतात, डुप्लिकेशन होतं. सांगा 2 आहेत म्हणजे होणार किती? 4 होणार. सांगा या साईडला हा 1 आहे त्याची 2 होणार केंद्रक, या साईडला हा 1 आहे त्याची 2 होणार केंद्रक. ओके. काय म्हणायचं? 4 न्यूक्लिएटेड. राईट. अगेन मायटॉसिस टेक्स प्लेस. अगेन मायटॉसिस टेक्स प्लेस. सांगा हे 4 आहेत, 4 चे किती होतील? डबल 8 होतील. ह्या एकाचे 2, ह्या एकाचे 2, 4 झाले या साईडला, 4 या साईडला तयार होतात. सो 8 न्यूक्लिएटेड. राईट. आता काय होतं? डेव्हलप झाले की हा एक पोल आहे, हा एक पोल आहे, 2 पोल आहे, 2 विरुद्ध टोकाला तयार झाले. त्यापैकी एक इथं सेंटरला अरेंज होतो, दुसरा या ठिकाणी सेंटरला येतो. म्हणजे याची साईज पण वाढते आणि हे जे 3 असतात केंद्रक ते या साईडला एका पोलच्या साईडला राहतात, बेसच्या साईडला, छालजाच्या. आपल्याला माहित आहे ऑइलचा बेस असतो छालजा. आणि उरलेले 3 असतात हे या साईडला राहतात. हा अपेक्स असतो, ऑइलचं जे टोक असतं त्या साईडला असतात. आणि हे जे उरलेले 2 इकडून एक सेंटरला येतो आणि इकडून एक सेंटरला येतो. इथे याची रिअरेंजमेंट होते. काय होते? रिअरेंजमेंट. आता ही न्यूक्लिअरची रिअरेंजमेंट झाली. सो न्यूक्लिअर रिअरेंजमेंट होते. ही रिअरेंजमेंट झाल्यानंतर त्या प्रत्येक केंद्रकावरती पुढे जाऊन सायटोप्लाझम तयार होतो. म्हणजे ही जी आहे या प्रत्येक केंद्रकाच्या सभोवताली सायटोप्लाझम तयार होतो. इथं 3 पेशी तयार होतात, या साईडला 3 पेशी तयार होतात. 3 केंद्रक आहेत, 3 पेशी.
आणि इथं मात्र पेशी एकच असते पण केंद्रक दोन असतात. पेशी एकच असते पण केंद्रक मात्र दोन असतात आणि म्हणून याला म्हटलं जातं. बघा पेशी किती झाल्या काउंट करा. 1 2 3 4 5 6 आणि 7. सो 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड फिमेल गॅमेटोफाइट तयार झाला. हा डेव्हलप असतो. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. विचारलं जातं किती पेशी किती केंद्र. 7 वेगवेगळ्या आपण एमसीक्यूच्या वेळेस ते बघूच. आता एक लक्षात ठेवा पेशी किती आहेत 7, केंद्र किती आहेत 8 आहेत. सो 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड असतं आणि इथं मात्र हा फिमेल गॅमेटोफाइट तयार होतो. फिमेल गॅमेटोफाइट हा तयार होतो. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो फिमेल गॅमेटोफाइट आहे यालाच म्हणायचं एम्ब्रियो सॅक. अनदर एमसीक्यू आहे, ऑल्सो कॉल्ड एज एम्ब्रियो सॅक. बघा एम्ब्रियो सॅक कोणाला म्हणायचं, फिमेल गॅमेटोफाइटला म्हणायचं. आणि फिमेल गॅमेटोफाइट मध्ये पेशी किती आहेत 7, केंद्र किती आहेत 8. सो 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड फिमेल गॅमेटोफाइट हा एंजियोस्पर्मिक असतो. आता थोडस डिटेल मी या सगळ्यांची तुम्हाला नावं पण सांगतो. बघा हा जो 3 पेशींचा ग्रुप आहे वरच्या साईडला असतो, वयूच्या बेसच्या साईडचा असतो. ह्या 3 पेशींना म्हणायचं अँटीपोडल सेल्स. अँटीपोडल सेल्स. ओके, हे सगळे हॅप्लॉइड असतात. एक एमसीक्यू तयार झाला, अ ग्रुप ऑफ 3 cells present towards the base of the ovule are called as antipodal cells. आता तुम्हाला हे विचारलं तर अँटीपोडल सेल्स हॅप्लॉइड की डिप्लॉइड? दे आर ऑलवेज हॅप्लॉइड. मियोसिसनी तयार झालेले आहेत. या तिघांची नावं कळाली. हे कोणाच्या साईडला आहेत, बेसच्या साईडला. बेस म्हणजे काय असतो, छालजा. छालजा म्हणजे वयूलचा बेस असतो, बेस ऑफ वयूल. हा जो 3चा ग्रुप असतो त्या 3 ग्रुपची नावं मी थोडी डिटेल सांगणार आहे. बघा ही जी लार्ज सेंट्रल सेल आहे ना, सेंट्रल, मिडल, लार्ज सिंगल सेल इज अ फिमेल गॅमेट कॉल्ड एज एग सेल. काय म्हणायचं, एग सेल. हॅप्लॉइड आहे. या एग सेलच्या 2 साइडचे लॅटरल साइडला 2 स्मॉल सेल्स आहेत, याला म्हणायचं सिनर्जिड्स. काय म्हणायचं, सिनर्जिड्स. काय फरक आहे बघा, मिडल आहे ह्या लॅटरल आहे, ही लार्ज आहे ह्या स्मॉल आहे. फिमेल गॅमेट म्हणून कन्सिडर केला तर एक सेल, कारण त्याच्यापासून पुढे झायगोट तयार होणार आहे, तर याला म्हणायचं सिनर्जिड्स. ह्या सिनर्जिडचं एक वैशिष्ट्य आहे, याला खालच्या बाजूला, आता ही जी डेव्हलपमेंट आहे ही वयूलच्या कुठे आहे, अपेक्सच्या साईडला आहे. याच्याकडे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात. कोणाकडे, सिनर्जिडकडे. याला म्हटलं जातं फिलीफॉर्म apparatus. कोणाकडे, सिनर्जिडकडे. हे काय करतं, वरून आलेली पोलन ट्यूब आहे त्याला आता वयूल मध्ये यायला गाईड करतं, हेल्प करतं. कोण, फिलीफॉर्म apparatus. एमसीक्यू तयार झाला, फिलीफॉर्म apparatus इज रिलेटेड विथ सिनर्जिड्स. ओके, आता ह्या दोघांचा ग्रुप असतो. कोणा दोघांचा, एक सेल आणि सिनर्जिड्स. यांना मात्र एकत्रित काय म्हणायचं, एक apparatus. एक apparatus. काय म्हणायचं, एग apparatus. पुन्हा एमसीक्यू तयार होतो बघा. एग apparatus consists of how many cells? So egg cell, single one egg cell and 2 synergids constitute a egg apparatus. सांगा हा जो ग्रुप आहे हा तिघांचा ग्रुप आहे, हा कोणत्या साईडला असतो, टुवर्ड्स मायक्रोपाइल. मायक्रोपाइल म्हणजे वयूलचं अपेक्स असतो, ओपनिंग असतं. वयूलचं ओपनिंग असतं बघा, हे वयूल आहे आणि हे त्याचं ओपनिंग असतं, हा त्याचा स्टॉक असतो. इथं मायक्रोपाइल असतं. या साईडला हा तिघांचा ग्रुप असतो. त्याच्या अपोजिट साईड आपण वयूलचं स्ट्रक्चर बघितलं होतं, त्याच्यामध्ये हे असंच इकडं 3 सेल असतात. हा वयूलचा बेस असतो, याला अँटीपोडल म्हणायचं. हे मिडल आहे आणि ह्या 3 सेल आहे, हे ओपनिंग असतं. इथं मायक्रोपाइल आहे, इथं चालचा पार्ट असतो, हा मायक्रोपाइलचा पार्ट आहे. ओके, एक apparatus तयार झालं. आता उरलेली जी पेशी आहे सेंट्रल सेल आहे. या सेंट्रल सेल एकच आहे, त्याच्यात 2 केंद्रक आहेत आणि
दोन केंद्रकांनी तयार झाली म्हणून याला म्हणायचं सेकंडरी न्यूक्लियस. वाय वी कॉल एज सेकंडरी न्यूक्लियस? सेकंडरी टू न्यूक्लियस, दोन केंद्रक आहेत, सो सेकंडरी. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पोलर न्यूक्लियस. पोलर न्यूक्लियस. अनदर एमसीक्यू, पोलर न्यूक्लियस. वाय पोलर? आता मला सांगा, हे दोन केंद्र आलेत कुठून? ही फिगर बघा. बघा, या टोकाला 3 आहेत, या टोकाला 3 आहेत. या टोकाचं एक केंद्र, ऍक्च्युअली इथं 4 होती, या पोलला 4 आणि या पोलला 4, त्यापैकी एक केंद्रक सेंटरला आलेलं आहे. ओके, म्हणजे या पोल कडून एक येतं, या पोल कडून येतं. दोन पोलची दोन केंद्रक एकत्र आले, दॅट्स वाय कॉल्ड एज अ पोलर न्यूक्लियस. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं दोन केंद्रक आहेत आणि म्हणून याला म्हणायचं 2n डिप्लॉइड आहे. बाकी सगळं हे सिंगल केंद्रक आहे ना, हे हॅप्लॉइड, हे सगळे हॅप्लॉइड आहे. एकच पेशी असे पोलर न्यूक्लियस, सेकंडरी न्यूक्लियस इज अ डिप्लॉइड बिकॉज हॅव्हिंग अ 2 न्यूक्लियस. आणि दिस होल स्ट्रक्चर इज नथिंग बट डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. वन्स अगेन रिवाइज करूया आपण, जस्ट इन शॉर्ट. एमएमसी मेगास्पोर मदर सेल आहे. काय झालं? मियोसिस, 4 मेगास्पोर्स तयार झाले, लिनियर आहेत, टेट्राइड आहे. इथं नंतर अप्पर 3 असतात, वरचे 3 आहेत, ते काय झाले? डिजनरेट होतात. तळाचा याला काय म्हणायचं? फंक्शनल. त्याची काय झाली? ग्रोथ. आता हा मेगास्पोर आहे, इथं काय होतं? मायटोसिस. फर्स्ट 2 केंद्रक झाली, पुन्हा सेकंड झाली, 4 झाली, पुन्हा इथं थर्ड आहे, मायटोसिस थर्ड आहे, 8 झाले, 8 न्यूक्लियस. नंतर केंद्रक रिअरेंज झाले, इकडून एक केंद्रक इकडे येतं, इकडून एक, आणि नंतर प्रत्येकावरती पेशी तयार झाल्या. सो 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड फिमेल गॅमेटोफाइट, ज्याला म्हणायचं एम्ब्रियो सॅक. 2 गोष्टी एक लक्षात ठेवा, बेसिक सांगतो. 1 एमएमसी मायक्रोस्पोर मदर सेल गिव्स 4 मेगास्पोर, पण त्या 4 पैकी 3 काय होतात? डिजनरेट. आणि त्यामुळं इथं 4 कन्सिडर न करता एकच फंक्शनल मेगास्पोर तयार होतो फिमेल सिस्टीम मध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मेल सिस्टीम मध्ये असं नाही, मेल सिस्टीम मध्ये एकापासून 4 मिळतात, इथं मात्र एमएमसी पासून एकच मेगास्पोर तयार होतो. दुसरी गोष्ट, किती मायटोसिस झाले? फर्स्ट, सेकंड, थर्ड. हाऊ मेनी टाइम्स मायटोसिस टेक्स प्लेस? सो 3 टाइम मायटोसिस. So 1 meiosis and 3 mitosis. 1 meiosis and 3 mitosis is the basic. आता याच्यावरती आधारित असणारे एमसीक्यू पार्ट आहे, किंबहुना फर्टिलायझेशन कसं होतं हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिटेल बघणार आहे. हे सगळे डायग्राम नोटबुक मध्ये व्यवस्थित काढून घ्या आणि मला खात्री आहे की हे तुम्हाला कळलेलं असेल. थँक्यू व्हेरी मच.